श्रवण 11 सावरली विरुद्ध रोहित सोट, निखिल मेहतर आणि विवेक पाडगे आणि संघ पॅकेला आपण पाहू शकाल. श्रवण 11 सावरली रोहित पाडगे याचं नेतृत्व करतोय आणि त्याच्या विरुद्ध असेल प्रशांत साळुंके आणि रोहित सोट हा संघ त्याचं नेतृत्व करतोय निश्चितपणे मुनीर पटेल. रुपेश वाटारेचा हा मोबाईल आहे, घेऊन जायचा आहे. पहिल्या षटकातला पहिला चेंडू यावेळी मात्र खेळून काढलाय, सरक येतोय सरळ सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. रोहित स्पोर्ट संघाचा 12वा प्रतिनिधी नक्कीच रोहित स्पोर्ट संघाचा मुनीर पटेल आपण आपला 12वा प्रतिनिधी त्वरित आमच्या परत पोहोचवायचंय, कारण अद्याप आम्हाला मैदानावरती 18 खेळाडू आम्हाला रोहित स्पोर्टचे पाहायला मिळत आहेत, पण तो 12वा प्रतिनिधी इथं समालोचक कक्षामध्ये येत नाही. वारंवार सूचना करून सुद्धा रोहित स्पोर्ट्स श्रवण 11 सावली संघाचा 12 प्रतिनिधी या ठिकाणी आलाय, तर निश्चितपणे विनंती करतो या ठिकाणी मात्र रोहित स्पोर्ट्स संघाचा 12 प्रतिनिधी यायचंय. वॉर्निंग, फर्स्ट वॉर्निंग निश्चित भेटे या ठिकाणी बॉलरला. सेकंड वॉर्निंगला मात्र हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करणार नाही. फर्स्ट वॉर्निंग बी आले निश्चितपणे. यावेळी मात्र पुढचा चेंडू, यावेळी हा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू जाऊन सरसावणार. तद्वर मात्र पंचांचा ऑफिशियल अंपायरचा इशारा पोहोचतोय. 6 धावांसाठी येतोय हा म्हणजे षटकार. थँक्यू डीजे. नरेश चांद्रुक आणि केतन बोरले या दोघांनी मात्र संपर्क करायचे समालोचक कक्षाशी. नरेश चांद्रुक येतोय आणि केतन बोरले यांनी यायचं मंचाशी संपर्क करायचा, आयोजकांशी संपर्क करायचा. यावेळी मात्र हा फलंदाज फायर होतोय. लॉंगअपच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे, फिल्डर चोलती चुकी करतोय नक्कीच प्रशांत खाडेकर चुकी करतोय. चुकीला माफी नाही मिळतात या चेंडूवरती. झेल झाला नाही, चेंडू सुटतोय. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. प्रशांत खांडेकर यावेळी चूक करतोय या क्षेत्रामधनं फिल्डिंग करताना. शॉर्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर होता जज करता आलं, पण मात्र हातात गोळ्या सोनाचा गोळा निसटला. जज केलं चांगलं, पण मात्र हातात हा चेंडू सामावला नाही. तिथेच मात्र चूक घडली. मोठ्या फलंदाजाचा झेल मात्र सुटलाय. फलंदाज निश्चित पाहायला मिळेल मुनीर पटेल, मॅन फ्रॉम हॉल. यावेळी ब्लॉकचा चेंडू, यावेळी अष्टा उद्ध्वस्त केल्या, त्यावेळी बॅक टू पवेलियन. पूर्णपणे शांतता पसरली आहे. 440 होल्डचा धक्का लागलाय. निश्चितच मुनीर पटेल बॅक टू पवेलियन. पहिला झटका, पहिला हादरा. थँक्यू डीजे. निश्चितच या ठिकाणी मुनीर पटेलचा रिप्लाय पाहू शकता कसा या ठिकाणी मात्र डावी यष्टी उद्ध्वस्त केली. ब्लॉकचा चेंडू पूर्णपणे यारकाल पूर्णपणे क्षमावलं. यावेळी या चेंडूवरती पूर्णपणे समजत नाही मुनीर पटेलला. जसा चेंडू विकेटवर पडला त्या क्षणी मात्र यष्टी उद्ध्वस्त झाली. मुनीर पटेल पाहत राहिला या चेंडूवरती काय घडलं. समोर आलं रिप्लाय, आपल्या समोर आला फॉर्च इव्हेंटच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन फलंदाज येतोय 3ऱ्या क्रमांकावरती रोहित स्पोर्ट 11 संघाचा प्रशांत कवडे. मॅन फ्रॉम काटरंग. निश्चित मुनीर पटेलचा विकेट गेल्यानंतर आपण विचार केला, मुनीर पटेलचा पहिला चेंडू फेस केला या षटकातला 4 धावा आल्या. त्यानंतर मात्र गगनभीर षटकार पाहायला
तिथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती झेल सुटला प्रशांत खांडेकर यांच्याकडून 2 धावा खर्च केला. मात्र चौथ्या चेंडूवरती फसवलं गोलंदाज शकील शेख यांनी. माहिती होतं मुनीर पटेल कुठं खेळतो आणि कुठे त्याला बाद करायचंय. पेस धावपेच माहिती होते यावेळी शकील शेखला. ब्लॉकचा चेंडू यारकट वाईट यारकट पाहायला मिळेल आणि तिथे मात्र दांडी गोल केली मुनीर पटेलची या गोलंदाजाने. कौतुक करायला हवं या गोलंदाजाचं. यावेळी क्षेत्ररक्षक येतो, झेल पकडला जातोय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र माघारी जाईल. प्रशांत कवडे बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. भगव वादळ यावेळी मात्र मैदानावरती झंझावत आणता. एक वादळ भगव आलंय महाराष्ट्रात. सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खरं तर महाराष्ट्र आज घडतंय. विकासाचे अनेक कामे पुढे मार्गी लागतात. खरं तर विद्यमान मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली मात्र महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एक वेगळी वाटचाल करतोय. प्रगतीच्या दिशेने वाटचाल होते महाराष्ट्राची. ओरपी चेंडू फसली मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. स्लीपर यावेळी मात्र येतोय पुढे अश्रफ जळगावकर, पण तिथे मात्र मिळते निर्धाव चेंडूची सांगता. हॅट्रिकला होता हाफ गोलंदाज. यावेळी हॅट्रिक मिळण्याचा चान्स होता. थोडासा मात्र अश्रफ जळगावकर डाय मारून जर पकडतोय, झेल घेतला असता तर मात्र या गोलंदाजाला हॅट्रिक नावावर झाली असती शकील शेखच्या नावावरती. पहिली षटक समाप्त झालंय, संपुष्टात आलंय. दुसऱ्या सामन्यामधला पहिल्या सत्रातलं अर्थात फलंदाजी करणारा संघ पोहोचते 10 फलकावरती. धावा आहेत. अर्थातच श्रवण 11 सावली विरुद्ध संघ यावेळी मात्र विपक्ष लढताना रुई स्फोट मात्र धावसंख्या येते रुई स्फोटची 12 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निश्चितच मुनीर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ तर प्रशांत साळुंके यांनी पॅक केला. तर रुई स्फोट पोहोचतोय. पहिल्या षटकाच्या दरम्यान 1 गडी बाद 12 धावा, 2 गडी बाद 12 धावा. विचार केला मुनीर पटेलचा तर मात्र स्वस्त्यामध्ये माघारी गेला. 12 धावांची खेळी केली 4 चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र गोल्डन डकचा शिकार झाला प्रशांत कवडे मॅन फ्रॉम काटरंग. हा गोल्डन डकचा शिकार झाला. यावेळी मात्र 2 गडी बाद झालेत. 2 गड्यांच्या नुकसानानंतर 12 धावा धापलकावरती आहेत. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज मार्गस्थ होत आहे गोलंदाजी मार्कवरती अश्रफ जळगावकर. निश्चितपणे अश्रफ जळगावकरचा जेव्हा केला जातो, जेव्हा अश्रफ जळगावकरचा विचार होतो रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आणि या खेळाडूंनी दहशत निर्माण केली होती. एका स्पर्धेमध्ये पूर्ण टुर्नामेंटमध्ये जर विचार केला तर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली होती. 25 विकेट नावावरती आहेत अश्रफ जळगावकरच्या. म्हणजे एकाच टुर्नामेंटमध्ये जोवेलीच्या टुर्नामेंटमध्ये अश्रफ जळगावकर नाम अधोरेखित झालं. अक्षरशः ते मैदान गाजवलं. एका संपूर्ण स्पर्धेमध्ये 25 विकेट नावावर होते. तो गोलंदाज मार्गस्थ होत आहेत दुसऱ्या क्रमांकावरती. फिरकीपट्टू आहे लेग करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र भिरकावून दिलाय. मिड विकेट डोक्यावर चेंडू जात आहे. डिप मिड विकेटच्या डोक्यावर सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. विशाल सकपाळ होत हायर फायर. यावेळी मात्र अश्रफ जळगावकरला दाखवून दिलं आसमान. या चेंडूवरती आला षटकार. अश्रफ जळगावकरच्या विरोधात स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते विशाल सकपाळची. यावेळी लॉंग ऑफचा चेंडू खेळून काढला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. विशेप बंदी खेळून काढला. सीमारेषा पलीकडे जाईल हा चेंडू येतोय. निश्चितच रिप्लाय मध्ये आपल्याला पाहायला मिळेल षटकार होता की चौकार. निश्चितपणे हा चेंडू गेला. सीमारेषा पार येतोय. षटकार. थँक्यू. गुरुब्राह्मणचत वडवळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहिबा सौभाग्यवती स्नेहलताई मराजगे यांच्याकडे आगमन झालंय. ताईंना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं.
स्नेहलताई मराजगे, गृहपंचायत विद्यमान सरपंच साहिबा वडवळ, स्नेहलताई मराजगे यांच्या ठिकाणी आगमन झालं. निश्चितच या स्पर्धेमध्ये त्यांची आज शुभेच्छा लाभल्या त्या स्पर्धेला. अशरफ जळगावकरला आसमानी फटका पाहायला मिळतोय. यावेळी मात्र बॅक टू बॅक येतोय तिसरा षटकार. विशाल सकपाळ होतोय फायर ऑन फायर. विशाल सकपाळ, क्या बात आहे विशाल. अशरफ जळगावकर ज्याचा आम्ही कौतुक केलं होतं, 25 विकेट ज्याच्या एका टुर्नामेंट मध्ये होत्या, जुईलीच्या मैदानावर त्यांनी चालला होता, पण यावेळी मात्र राजे शिवाजी बॉयज तांबाडीच्या मैदानावरती या गोलंदाजाला अक्षरशः 3 चेंडूवरती आसमान दाखवलंय आणि खेळाडू आहे वडवळचा, मॅन फ्रॉम वडवळ विशाल सकपाळ. निश्चितच यावेळी मात्र काय घडलंय, 3 षटकार येतात विशाल षटकाच्या भात्यामधना. निश्चितपणे जबरदस्त फटकेबाजी अशरफ जळगावकरच्या विरोधात आखलेली स्ट्रॅटेजी सक्सेसफुल होते विशाल सकपाळची. यावेळी पुन्हा एकदा हा चेंडू जाईल सीमारेषा पार लंगोपणी ऑलॉंगॉनच्या क्षेत्रामधून जबरदस्त फटका. बिग 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 षटकार. थँक्यू डीजे. यावेळी मात्र रेकॉर्ड सांगणं गरजेचं. हे मैदान गाजवलं होतं राकेश मुंडेने. 7 चेंडूवरती 7 षटकार आलं होतं या मैदानावरती, पण आता मात्र विशाल सकपाळ फायर झालाय. 4 चेंडूवरती 4 षटकार आलेत अशरफ जळगावच्या विरोधात. 4 षटकार येतील का अजून 2 या षटकामध्ये, का येतील अजून 2 षटकार पाहायला मिळेल या चेंडूवरती. अशरफ जळगावकर टेन्शन मध्ये. विशाल सकपाळ 4 चेंडू 4 षटकार विचार केला. पहिला होता डीपेक्षा मिड विकेटच्या डोक्यावर, त्यानंतर को कॉर्नरला, त्यानंतर लॉंग ऑन आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफ पाहायला मिळाला. चारही बाजूला चौफेर फटकेबाजी, तेही षटकाराच्या दरम्यान. विशाल सकपाळ ऑन फायर. लेग स्पिनरला यावेळी मात्र दणकेबाज फटकेबाजी पाहायला मिळते. फिरकी पट्टूवरती आक्रमण पाहायला मिळालं. अशरफ जळगावकरला विचार पडायला भाग पाडलाय या फलंदाजांनी विशाल सकपाळनी. वडवळचा हा नामांकित हिरा चमकतोय यावेळी मात्र रुई स्पोर्ट संघाकडून खेळताना. ओहो, यावेळी येतोय आसमानी फटका. डिफेक्टर मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय. आहा म्हणता गगनचुंबी गगनभेदी षटकार. 5 चेंडू आणि 5 जबरदस्त फटकेबाजी षटकार. छत्रपती थँक्यू. बंटी नलावडे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं बक्षीस आलंय. बघा प्रत्येक षटकाराला 100 आणि 5 षटकाराला 500. 1 चेंडू बाकी या षटकातला आणि गरज आहे रेकॉर्ड करायला या मैदानावरती. 6 चेंडू 6 षटकारासाठी विशाल सकपाळ ऑन फायर. 1 चेंडू या षटकातला आणि 1 षटकार येईल का? आला आला आला. 6 चेंडू आणि 6 षटकार. जबरदस्त फलंदाजी ऑन फायर विशाल सकपाळ. क्या बात है विशाल, हॅट्स ऑफ यू. वेल डन क्रिकेट, वेल डन बॅटिंग विशाल सकपाळ. यावेळी मात्र 6 षटकाराला मात्र विशाल सकपाळला आलेत 1000 रुपयांचं बक्षीस. अर्थातच वैभव सकपाळ यांच्याकडून मात्र 1001 रुपयांचं बक्षीस. याच मैदानावरती मात्र रेकॉर्ड ब्रेक कामगिरी होते. का मैदान फलंदाजी उपयुक्त आहे, विकेट बनवली फलंदाजासाठी उपयुक्त झाली. यावेळी राकेश मुंडेने दाखवलं होतं मात्र मागच्या अंगामध्ये 7 चेंडू 7 षटकार. यावेळी मात्र रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतंय विशाल सकपाळच्या रूपात. 6 चेंडू 6वा षटकार पाहायला मिळेल रिप्लायच्या स्वरूपात. निश्चितच रिप्लाय पाहायला मिळेल. पहिला चेंडू षटकार पाहायला मिळाला डिफेक्टर मिड विकेटच्या डोक्यावरून. यावेळी मात्र कोकॉर्नरचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. रिप्लाय पाहायला मिळतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून विशाल सकपाळचे षटकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग स्क्वेअर लेगला क्रॉस करतोय, जातोय सीमारेषा पार. षटकार 3 षटकार आले. त्यानंतर चौथा रिप्लाय पाहू शकाल. चौथा षटकार लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्यावर मधोमध टाकला समोरच्या समोर. चौथा षटकार आल्यानंतर मात्र 5वा षटकार पाहूया. यावेळी मात्र लॉंग ऑन सीमारेषा क्रॉस केली. हा 5वा षटकार आणि 6वा षटकार पाहायला मिळेल. तोही डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या डोक्यावर हाणून काढला विशाल सकपाळ. 6 चेंडू 6 षटकार आलेत. वैभव सकपाळ यांच्याकडे 1000 रुपयांचं बक्षीस. त्यानंतर बंटी नलावडे यांच्याकडून 6 षटकाराला 500 रुपयांचं बक्षीस आलंय. मंडळ धन्यवाद आहे.
प्रशांत साळुंके यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं बक्षीस आलंय. रुई स्पोर्टचे प्रोप्रायटर ऑनर संघ मालक अर्थात प्रशांत साळुंके, रुई स्पोर्टचे मालक यांच्याकडून विशाल सकपाळला 6 चेंडू आणि 6 षटकारांसाठी मात्र 500 रुपयांचं बक्षीस आलंय. तब्बल 2000चं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. अर्थातच विशाल सकपाळसाठी सुभाष सावंत यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं बक्षीस आलाय. सुभाष साहेब सावंत, सुभाष सावंत 1000, वैभव सकपाळ 1000 रुपये, बंटी नलावडे उपसरपंच यांच्याकडून 500 रुपये 6 षटकारांसाठी आलेत. आणि प्रशांत सर साळुंके जे या टीमचे मालक आहेत त्यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस सुद्धा आहे. मला वाटतं आता निश्चितपणे या ठिकाणी सन्माननीय वडवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच साहेबा स्नेहल रमेश मरागे शिवसेना, निश्चितच या इनिंग नंतर त्यांचा या ठिकाणी भव्य दिव्य सत्कार होणार आहे. निश्चितच विद्यमान सरपंच यावेळी नवनिर्वाचित सरपंच साहेबा म्हणून त्यांचा उल्लेख केला जातोय. एक धाव पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय विशाल सकपाळ. पुन्हा एकदा स्ट्राईक आहे. ही स्ट्राईक मध्ये कंटिन्यू केलेले 6 षटकार खेचले होते. आता अजून संधी आहे. लगातार अजून येतील का षटकार? या राकेश मुंडेचा रेकॉर्ड तुटला जाईल का? ब्रेक कामगिरी होईल का? रेकॉर्ड ब्रेक होईल का? या मैदानावरती या षटकातल्या या चेंडूवरती आपल्याला कळेल. स्ट्राईकला आहे विशाल सकपाळ. 6 चेंडू 6 षटकार कंटिन्यू झालाय. 7वा चेंडू त्याच्यासाठी असेल. गोलंदाज मार्गावरती गोलंदाज आहे शकील शेख. यावेळी हा चेंडू जातोय. कदाचित झेल होईल का? आणि नाही, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 7 चेंडू आणि 7 लगातार षटकार ऑन फायर विशाल सकपाळ. राकेश मुंडे हा सामना पाहतोय. 7 चेंडू 7 षटकार रेकॉर्ड होता त्याच्या नावावरती. हा तुटणार का रेकॉर्ड राकेश? आज मात्र होतोय विशाल सकपाळ हायर. विशाल सकपाळ 7 चेंडू 7 षटकार रेकॉर्ड ब्रेक कामगिरी होऊ शकते. 8 चेंडू 8 षटकार. कोलकात्याच्या मॅलेडी ट्रॉफी मध्ये पंकज जाधव बुम बुम माट्याच्या नावावरती 8 चेंडू 8 षटकाचा रेकॉर्ड आहे आणि अजूनही तोडलेला नाहीये. बघूया यावेळी काय होतंय. ओ नाही, रेकॉर्ड अबाधित राहिलाय. रेकॉर्डला तोडला नाहीये. राकेश मुंडेचा रेकॉर्ड सुद्धा तोडला नाहीये. राकेश मुंडेचा रेकॉर्ड पहिल्या क्रमांकावर राहील. पण 7 चेंडू 7 षटकार तारीफ करावी लागेल या फलंदाजाची विशाल सकपाळची. क्या बात है, हॅट्स ऑफ यू विशाल सकपाळ. वैयक्तिक 43 धावांवरती खेळतं विशाल सकपाळ. अजूनही बरेचसे चेंडू शिल्लक आहेत आणि अर्धशतकाची खेळी करण्यासाठी बराचसा वेळ आहे विशाल सकपाळसाठी. 8 चेंडू 43 धावांची बरदार फारी खेळतोय. यावेळी मात्र फलंदाज आवी होतोय मनीष बारसकर. चेंडू घेतोय सीमा पार. डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या डोक्यावर येतोय गगनचुंबी षटकार. धाव फलकावरती धावा निश्चित आहेत. 62 लॉस ऑफ 2 विकेट्स. 62 धावांवरती 2 गडी बाद झाले आहेत. पण विशाल सकपाळने दावेदारी दहशत सिद्ध केली आहे. दादा संघ आणि या दादा संघाचा दादा विशाल सकपाळ मात्र यावेळी हा फलंदाज मात्र थोडासा कन्फ्युज होतोय. चिंतेत सापडला आहे फलंदाज. मला वाटतं या फलंदाजांनी जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्यापेक्षा जो ऑन फायर आहे, जो जास्तीत जास्त फटकेबाजी करते त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे विशाल सकपाळसाठी. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूचा खेळ झालाय आणि 18 चेंडूवरती मात्र धावा लागतात 62 धावा. एक डोंगर रचला गेला 62 धावांचा. विचार केला या स्पर्धेचा तर मला वाटतं स्कोर बोर्डवरती हाय स्कोर आहे 75 धावांचा. निश्चित बऱ्याचशा संघांनी मात्र 70चा आकडा पास केलाय. पण 75चा आकडा रेकॉर्ड ब्रेक आहे. 76 धावा निश्चित जो संघ करेल तो रेकॉर्ड ब्रेक करू शकतो सर्वोच्च धाव संख्या. आपण यावेळी मात्र विशाल सकपाळ जो फायर होतोय निश्चित दाद दिली पाहिजे. 7 चेंडू 7 षटकार लगावले विशाल सकपाळने आणि हेच मैदान मात्र मागच्या गतवर्षी गाजवलं होतं आमच्या खानाव गावचा राकेश मुंडे याने. पण यावेळी गाजवलं विशाल सकपाळने. पण एक रेकॉर्ड मात्र अबाधित राहिलाय राकेश मुंडेचा सुद्धा. आणि नाव उल्लेख केले 8 चेंडूवर 8 षटकार मारले होते आपला अलिबागचा बुम बुम माट्या पंकज जाधवने. 8 चेंडू 8 षटकार तेही महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाऊन
कोलकात्याच्या सर्वात महत्वाच्या ट्रॉफी मॅलेडी ट्रॉफी मध्ये 8 चेंडू 8 षटकार मारले होते, त्याची आठवण निश्चित होते. मंगेश. धन्यवाद अमित देशमुख. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. ते रोहित स्पोर्ट्स संघाचा फलंदाज विशाल सपकाळ तांबी संघाकडून विलॉन करतो. अतिशय जबरदस्त षटकारांची आतिषबाजी या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु संघासाठी चौथ्या आणि वैयक्तिक षटक घेऊन येतो गोलंदाज मार्कवरती गोलंदाज शबन 11 सावरळी संघाचा गोलंदाज वरती चौथा गोलंदाज सागर गोलंदाजी मार्गवरती. परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज जाडे षटकारांचे 60 षटकार मात्र ठोकले. तो फलंदाज विशाल फुलटाच पद्धतीचा चेंडूला धाडल्या लॉंग लेग क्षेत्रामध्ये जबरदस्त लांबच लांब षटकार येतोय. तो ब्रँडेड विशाल सपकाळ डीजे मास्टर संदे. धन्यवाद. नक्कीच या चेंडू मात्र 7 धावांसाठी जातोय आणि 75 निर्णय मत अंतिम असेल याची सर्व संघाच्या कर्णधाराने विनंती. पुन्हा पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय तो लॉंग लेग क्षेत्रामध्ये. विशाल आज मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. तशी फलंदाजी पहिल्या दिवसामध्ये उद्या कोळंबे म्हणते केतन मुंडे करत होता, तशीच फलंदाजी नव चेंडू 49 धावांवरती खेळतोय तो. एकच धाव मात्र 50 साठी पाहिजे आणि नक्कीच आपल्या अर्धशतकाची बारी मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. तो रोहित स्पोर्ट संघाचा फलंदाज विशाल सपकाळ मात्र सुरेख फलंदाजी करतोय आणि विशाल सपकाळला विनंती की आपण बॅट उंच करून मात्र नक्कीच 50 धावांची बरदार खेळी खेळणारा आजच्या दिवसातील पहिलाच खेळाडू रोहित स्पोर्ट संघाचा विशाल सपकाळ. विशाल सपकाळसाठी मात्र नक्कीच पारितोषिक आलंय. वडवळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्वडे स्नेहल रमेश महाराजगे शिवसेना यांच्याकडून मात्र 500 रुपयाचे पारितोषिक नक्कीच विशाल सपकाळ मात्र आलाय. परंतु चांगली कामगिरी विशालच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू काढले पुन्हा वेगळे तो चेंडूची उचल करते फेक करते त्या दरम्यान नक्कीच एकच धाव मात्र चेंडूवरती नक्कीच बाल होते. एका धावाने धावफलक मात्र थोडंसं हलतंय पोहोचतंय. 2 गडी बाद 70 अशी मजबूत सुरुवात मात्र रोहित स्पोर्ट प्रशांत साळुंके यांचा मात्र संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आता विशाल सपकाळच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. परंतु कुठेतरी गोलंदाज मात्र आता हवी होतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, गलीमध्ये खराब क्षेत्ररक्षक होतोय आणि आता मात्र जो मोठा मासा गळायला लागला असता त्या मोठा मात्र जीवदार मात्र नक्कीच या चेंडूवरती मिळतंय आणि एकदा मात्र या चेंडूवरती मिळतंय. क्षेत्ररक्षक होते अशरफ जलवाळकरने मात्र विशाल सपकाळ जो आजच्या दिवसामध्ये विशाल सपकाळचं वादल मत या राज्यसभाची क्रीडा मैदानावरती मध्ये वाहतोय आणि त्या फलंदाजाला मात्र जीवदान मात्र मिळतोय. पुढील चेंडू आता मात्र सुरेख चेंडू गुडले स्पॉट वरती चेंडू विसळतोय. सरळ चेंडू विसळते षटकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. कमबॅक मात्र गोलंदाजाचं नक्की पाद मारते. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज सागर कातकरी चांगली कामगिरी करतोय, चांगले कमबॅक करतोय. मोठे फटके जरी आपल्या षटकामध्ये आले असते परंतु आता मात्र कमबॅक करतोय तो गोलंदाज सागर कातकरी. शबन 11 सावरळी संघाकडून खेळतोय. निखिल भैतर आणि विवेक पाडगे या संघाचे मात्र संघ मालक आहेत. चांगली कामगिरी मात्र अद्याप रोहित स्पोर्ट संघाकडून पाहायला मिळते. तो विशाल सपकाळ नक्कीच रोहित स्पोर्ट सर्व खेळाडूंना विनंती की आपण खेळाडू कक्षामध्येच विराजमान व्हायचे. त्याचे चेअर दिल्यात त्या चेअरवरती आपण विराजमान होते आणि आता पेनल्टी दिली जाईल. आता मात्र शॉर्टपट पद्धतीला चेंडूला धाडलाय मिड विकेट दिशेने. खूपच लांबच लांब षटकार डीजे मास्टर संधी. निश्चित डीजे थँक्यू डीजे थँक्यू. निश्चित मंगेश जर विचार केला तर आता मात्र वादळ आलेलं पाहायला मिळेल. विशाल सपकाळचा 10 चेंडूवरती मात्र तब्बल 50 धावा, त्याच्यामध्ये आसमानी 7 षटकार लगातार
पाहायला मिळाले विशाल सकपाळच्या भात्यामधून. पण या स्पर्धेचा एकूण विचार केला तर पहिला दिवस गाजवला होता मी तर म्हणेल मॉन्टी अर्थातच उदय कोलंबे आणि मॉन्टीनी 50 अर्धशतकी पारी खेळली होती. त्यानंतर दुसरा दिवस गाजवला प्रणित जंगम आणि सुलेमान खान यांनी, त्यांनी सुद्धा अर्धशतकी खेळी केली. आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला मी तर म्हणेल, ज्यांनी 7 लगातार षटकार ठोकले आणि 10 चेंडू मध्ये पहिली या स्पर्धेतली लवकरात लवकर अर्धशतकी खेळी केली, तो मात्र ठरतो या ठिकाणी विशाल सकपाळ, आमचे परममित्र आणि एक युवा पत्रकार. अर्थात या समाजातील स्थानिक जनतेला ज्यांनी खऱ्या अर्थाने एक वेगळे व्यासपीठ निर्माण करून दिलं, अन्यायाविरुद्ध वाचा फोडली, अन्याय मिळवून दिला आणि आपल्या लेखणीतून पत्रकारी क्षेत्रातून एक वेगळं नाव कमावलं. अर्थातच या ठिकाणी मात्र युवा पत्रकार समाधानजी देशले साहेबांचं आगमन होतं. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सामात स्थानापन्न व्हायचे. त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी उपस्थित नवजोत साहेब पिंगळे यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच त्याचबरोबर काशीनाथ साहेब मराजगे, कानिप शेठ मराजगे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतो आहे. नक्कीच मान्यवरांचे बांधव आमचे परममित्र पत्रकार नवजोतजी पिंगळे यांचे आपण सहर्ष स्वागत करू. परंतु आता मात्र बीड विकेटच्या दिशेने येतोय तो 7 धावांसाठी विशाल सकपाळ ब्रँडेड षटकार. आज मात्र विशाल सकपाळ पहिल्या सामन्यामध्ये अतिशय बहरदार पारी मात्र खेळतोय. रुई स्पोर्ट्सचा प्रशांत साळुंके या संघाच्या संगमामध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी आहे विशाल सकपाळच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर ते जबरदस्त षटकार मात्र मिड विकेटच्या दिशेने तो पाहायला मिळतोय विशाल सकपाळ यांचा. आणि या खलापूर प्रीमियर लीग मधल्या सर्वोत्कृष्ट धावा ज्या लाभल्या त्या रुई स्पोर्ट्स संघाने चौथे 5वे षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावरती धावा लागल्या 2 गडी बाद 83 धावा अशी धावांचा उंच डोंगर मात्र नक्कीच लाभला तो रुई स्पोर्ट प्रशांत साळुंके यांच्या संघाने. चांगली कामगिरी, चांगली फलंदाजी विशाल सकपाळ आणि 83 धावा. चेंडू खाली क्षेत्र घेतोय अक्षय कातकरी मात्र चुकी करतोय आणि चुकीला मात्र माफी नाही. जसे दोन जीवदान नक्कीच अमित देशमुख विशाल सकपाळ हा एक जबरदस्त फलंदाज झाला मात्र या सामन्यामध्ये नक्कीच जीवदान दिलेत आणि त्या जीवदानाचा नक्कीच फायदा मात्र नक्कीच घेतोय तो विशाल सकपाळ. धावफलकावरती धावा लागल्यात 84 धावा 84 धावा 84 धावा धावफलकावरती लागल्यात. तो रोहित स्पोर्ट्स प्रशांत साळुंके यांच्या संघाच्या चांगली कामगिरी. अद्याप पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कल्लीमध्ये खराब क्षेत्ररक्षण होतोय. या चेंडूवरती मात्र एक धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावाचा नक्कीच निर्धार असेल परंतु एकच धाव संतुष्ट मानावे लागेल आणि रनआउट स्वरूपात मात्र बाद होतोय तो फलंदाज मनीष बारसकरच्या पारीचं मात्र आणतोय. सलामीचा फलंदाज मनीष बारसकर चांगली कामगिरी केली आहे आपल्या संघासाठी. रुई स्पोर्ट्सचा प्रशांत साळुंके यांनी पॅक केलेला संघ. मनीष बारसकर आपल्या धावांवरती खेळलाय. चांगली कामगिरी मनीष बारसकर याच्या माध्यमातून 15 धावांची भारदार खेळी मनीष बारसकर याने केले आणि कुठेतरी रनआउट स्वरूपात म्हणजे सुसाईड विकेट स्ट्राईक मात्र नक्कीच देण्याचा निर्धार होता. तो फलंदाज विशाल सकपाळ मात्र स्ट्राईक देण्यामध्ये आपली विकेट मात्र गमावलंय. तो फलंदाज मनीष बारसकर खरसोंडी संघाकडून विलन करतो. एक चांगला खेळाडू त्याची जागा घेण्यासाठी घोडवली संघाचा अष्टफळ खेळाडू कुणाल पिंगळे मात्र मैदानावरती आलाय आणि एक बाजूला घोडवली संघाचा मुन्ना पिंगळे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो कुणाल पिंगळे. म्हणजे दोन संघातील एका संघामधील धावफलकावरती धावा लागल्यात 86 धावा धावफलकावरती लागल्यात. 5वे षटक प्रगतीपथावर असताना शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू कुणाल पिंगळे मात्र मोठा फटका करण्यात येत होता. सरळ चेंडू विसर्जित कचाल कामगिरी पाहायला मिळते. या चेंडूवरती नक्कीच एक धाव मिळते आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज ज्याने या षटकारांचा हाहाकार भाजवलाय तो फलंदाज वडवळ संघाचा आणि रुई स्पोर्ट्स संघाकडून खेळत असताना विशाल सकपाळ मात्र स्ट्राईक एंडवरती खेळतोय. वैयक्तिक आपल्या धावांवरती 50 मात्र नक्कीच पाहायला मिळाली ती विशाल सकपाळची. परंतु शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू खराब एक्स्ट्रॅक्शन होते आणि सरळ चेंडू त्या गल्लीमधून 4 धावा 1 बाउन्स चौकार येते आणि डीजे मास्टर नक्कीच संधी मिळते.
94 धावा धावफलकावरती नक्कीच लागल्यात. 5वें षटक प्रगतीपथावर असताना 94 धावा नक्कीच 95 धावा 95 धावा सर्वोत्कृष्ट धावफलकावरती धावा लागल्यात. त्या रोहित स्पोर्ट्सचा प्रशांत साळुंके यांनी संघपत्र पाठ केलाय आणि नक्कीच भारदार पाळी 16 चेंडूमध्ये 68 धावांची भारदार खाली खेळणारा 9 याच्यामध्ये 9 षटकार आणि 2 चौकार मात्र नक्कीच पाहायला मिळेल. तो फलंदाज विशाल सपकाळ चांगली कामगिरी केली अद्याप या मैदानावरती. यापुढे समालोचन आणि मायक्रोफोन निश्चितपणे थँक्यू मंगेश. या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने असं म्हणतात की एक पुरुष शिकला की कुटुंब शिकतं, पण एक स्त्री शिकली की पूर्ण समाजाला शिकण्याची ताकद त्या स्त्रीमध्ये असते. अशा स्त्रियांनी मात्र अनेक इतिहास रचलेत. त्याच्यामध्ये नाव उल्लेख केला जात असता दिदी मंगेशकर, सावित्रीबाई फुले, अनेक लेखी ज्यांनी महाराष्ट्र बाळासाहेब जिजाऊ, धाराऊ गाडे अशा अनेक स्त्रियांनी मात्र महाराष्ट्राला या भारत देशाला एक नाव कमावून दिलं. अशा स्त्रियांचा वारसा आणि वसा खऱ्या अर्थाने जपला आणि म्हणूनच वडवळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच या पदावर त्यांनी विराजमान पद स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने वडवळ ग्रामपंचायतीला एक विकासाचं रूप दिलं. अशा वडवळ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंच साहेबा सौभाग्यवती स्नेहलताई अशोक मराजगे मॅडमच्या या ठिकाणी या युवा सेना प्रीमियर लीग खालापूर आयोजित लीग मध्ये त्यांचा भव्य आणि दिव्य सत्कार होता. अर्थात स्नेहल अशोक मराजगे, रमेश मराजगे या मॅडमचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. निश्चितपणे खऱ्या अर्थाने ग्रुप ग्रामपंचायत वडवळ या पंचायतीला खऱ्याने एक वेगळं रूप दिलं आणि अनेक विकासाची कामं पुढे आणत त्यांना एक वेगळा यशाचा मार्ग मोकळा करून दिला. अनेक स्त्रियांच्या पाठीमागे खंबीरपणे त्यांचा हात आहे आणि अनेक स्त्रियांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले. अशा स्त्री शक्तीच्या एक आदर्श व्यक्तिमत्व अर्थात वडवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच साहिबा आता स्नेहलताई रमेश मराजगे मॅडमचे या ठिकाणी स्वागत होतो आहे. मी विनंती करतो संकेत साहेब शिनकर, सन्माननीय उपसरपंच बंटी नलावडे आणि उपसरपंच संदीप साहेब बोरले या तिघांना मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सौभाग्यवती अर्थातच उपसरपंच साहेबा वडवळ ग्रामपंचायत आता स्नेहलताई रमेश मराजगे मॅडमचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचंय. समाधान दिसले साहेबांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा पुढे यायचंय. बंटी साहेब नलावडे, संकेत शिनकर, संदीप साहेब बोले आणि समाधान दिसले यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कानिफ शेट सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र सौभाग्यवती नवनिर्वाचित उपसरपंच साहिबा आता स्नेहलताई रमेश मराजगे यांच्या ठिकाणी सत्कार होतो आहे. युवा सेना प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मनोपूर्वक अभिनंदन या ठिकाणी स्नेहलताई. निश्चितपणे स्नेहलताईंना विनंती करतो की दोनच शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. एक छोटासा प्रश्न आहे, खालापूर तालुका युवा सेना आयोजित प्रीमियर लीग ही भव्य दिव्य दिमागदार क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आहे. काय सांगाल या लीग बद्दल? मी एवढंच सांगते की सर्व खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा देते. लिंक खूप छान झाले आहे. विशाल सकपाळ हे खूपच छान खेळलेत आणि त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू स्नेहलताई. खरं तर राजकीय व्यासपीठावरती मात्र आपली पेज धावपेच टाकताना आज क्रिकेटच्या पटलावर सुद्धा तुमची हुकूमत तुम्ही गाजवली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक वेगळा आपण विचार मांडला की युवा सेनेच्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे विचार आज पुढे आले की क्रिकेट स्पर्धेला ही संधी प्लॅटफॉर्म निर्माण करून गेला. संकेत साहेब शिनकर आणि प्रशांत साहेब खांडेकर हे व्यासपीठ आज खुलं झालंय यंग टॅलेंटसाठी आणि त्याचा निश्चित तुम्ही आज आनंद घेता आणि म्हणून विशाल सकपाळ हा वडवळ ग्रामपंचायतीचा एक खेळाडू याला मात्र 500 रुपयांचं बक्षीस तुम्ही दिलं त्यांच्या षटकाराला. थँक्यू. त्याचबरोबर आमचे परममित्र आणि परमस्नेही खऱ्या अर्थाने शब्दांची लेखणी ज्याच्यामुळे बांधली गेली आणि लेखणीतून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला असे पत्रकारी क्षेत्रातील आघाडीचं नाव युवा पत्रकार आणि आमचे परम मित्र समाधानजी दिसले साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. मी विनंती करतो या ठिकाणी श्रीनाथ जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते आमचे परमस्नेही समाधानजी दिसले साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. आज मात्र स्टायलिश होऊन आलेत आणि निश्चित उद्याच्या पेपर लाईन हेडलाईन असेल या ठिकाणी खालापूर प्रीमियर लीग यशाकडे वाटचाल. समाधानजी दिसले साहेब युवा पत्रकार, एक आघाडीचं नाव युवा पत्रकार क्षेत्रातील शब्दांनी मात्र त्यांना गुंफलंय आणि पत्रकारी क्षेत्रातून त्यांनी एक आपला डणका दाखवून दिला. असे नवज्योत पिंगळे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. स्वागत मी विनंती करतोय नवज्योत साहेब पिंगळे यांना की आपण समोर यायचंय. पंकज साहेब चव्हाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नवज्योत साहेब पिंगळे यांचा सन्मान करायचा. सामन्याकडे वळणं गरजेचं आहे. यावेळी हा फ्रंट येऊन खेळण्याचा प्रयत्न विकेटच्या डोक्यावर हा चेंडू जातो. हा म्हणता सीमा आलेच्या पलीकडे येईल. 6 धावांसाठी षटकार.
पहिल्या षटकातला पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूवरती रोहित पाडगे ऑन फायर. पहिला चेंडू फेस करताना आलाय. हा म्हणता 6 धावांसाठी षटकार. यावेळी मात्र लॉंग ऑफचा डोक्यावर हा चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करतोय सीमारेषा बाहेर येईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. रोहित पाडगे मॅन फ्रॉम सावरोली. थँक्यू डीजे. आणि खालापूर प्रीमियर लीगची भव्य दिव्य दिमागदार स्पर्धा आज तिसरा दिवस. यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिन गोड बाबा. यासाठी अट्टा चालू आहे का हा दिवस उजडावा, ही वेळ उजडावी, ही वेळ यशस्वी व्हावी, याच्यासाठी हा अट्टा चालू सातत्याने. प्रशांत साहेब खांडेकर रायगड जिल्हा चिटणीस आणि विभाग प्रमुख संकेत साहेब शिंदकर यांच्या माध्यमातून ही अट्टा चालू आहे, प्रयत्न चालू आहे, मेहनत चालू आहे. कशी ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार पद्धतीने आयोजित केली जाईल, कशी यशस्वी होईल याच्याकडे लक्ष मात्र वेधलं गेलंय. आणि यावेळी मात्र रोहित पाडगे होत आहे फायर. ओहो, यावेळी मात्र वाईट यार्क टाकण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सरळ येतोय भरधाव वेगाने लॉंग टॉपच्या दिशेने. 4 धावा अर्थातच 4+ वाईटचा सुद्धा इशारा आहे. 4+1 बाईच्या रूपात 5 धावा. पाच धावा धाफलकावरती लागतात. 5 धावांच्या बदल्यात मात्र धाफलकावरती धावा लागतात निश्चितपणे. 17 धावा रोहित पाडगेचा विचार केला तर मात्र 12 धावांवरती खेळतोय आणि या 5 धावा मात्र संघासाठी अतिरिक्त मोजल्या जातील. अर्थात 17 धावा 2 चेंडू मात्र झालेत. या षटकातले गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे हर्षद चौगुले. यावेळी रोहित पाडगे हात गेलाय खूप उंच, लांबी कमी उंची जास्त. क्षेत्ररक्षक येतोय तिथे प्रशांत कवडे. यावेळी झेटीपला जातोय. फलंदाज होईल बाद रोहित पाडगे. निश्चितपणे रन मशीन यावेळी मात्र मैदानावरती मार्गस्थ होते. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय कल्पेश जाधव मानफाम शेख चिंचवली. कल्पेश जाधव मैदानात येतोय पण मात्र रोहित पाडगेचा विचार केला, लवकर गडी बाद झाला, लवकर आक्रमण सुरू केलं आणि लवकर आक्रमण करणारे योद्धे हे लवकर परास्त होतात. कदाचित हा फलंदाज लवकर फायर केला, लवकर तलवारी बाहेर काढल्या आणि मात्र जेव्हा गरज होती तलवारी तिथे मॅन केली. आता मात्र रोहित पाडगे माघारी परतलाय. धावलकावरती धावा आहेत 17 धावा, 1 गडी बाद 17 धावा. पहिले षटक प्रगती वातावरती मार्गस्थ आहे. आमचे परम स्नेही युवा उद्योजक अर्थात जितू शेठ देशमुख यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. जितू शेठ देशमुख नारंगी यांच्याकडून मात्र स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या पाहायला मिळतात. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र सातत्याने सुद्धा या स्पर्धेला आपण पाहू शकाल यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतात सर्वच मंडळी. यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी शॉर्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू रिझन झाला. गॅप भर केल्यानंतर थोडासा फंबल झाला, चेंडू हातात दिसत आहे. तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण होते. निर्धाव चेंडूची सांगता माफ करा, डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूची समाप्ती. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हर्षद चौगुले. सावरुलेचा हा गोलंदाज आहे. यावेळी मात्र विशेष बंदा खेळून काढलाय. कव्हर ड्राईव्ह पाहण्याला एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू रिझन झाला. निश्चितपणे फेकी आली गोलंदाजी हातामध्ये, तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण होते. पण या सामन्यामध्ये उल्लेख राहील, सातत्याने विचार केला जाईल फक्त विशाल जगपाळचा. क्या पारी खेळली त्यांनी 7 चेंडूवरती लगातार 7 षटकार आणि तब्बल मला वाटतंय 68 धावा. त्यांनी मात्र फलंदाजी करताना 9 षटकार पडले विशाल जगपाळच्या माध्यमातून या पहिल्या सत्रामध्ये. याचा विचार याचा उल्लेख सातत्याने या स्पर्धेमध्ये आठवण राहील की लगातार 7 षटकार आणि 7 षटकारावरती 9 लगातार 7 आणि 2 9 अशा 9 षटकार एकूण मारले या सामन्यामध्ये आणि 68 धावांची तब्बल खेळी केली. आणि म्हणूनच अर्धशतकी खेळी केल्यामुळं सन्माननीय वडवळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच साहेब आता स्नेहलताई रमेश महाराजगे यांच्यावर तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आलंय अर्थात विशाल सकपाळसाठी. नक्कीच बक्षिसाची खैरात विशाल सपकाळ यांनी जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बंटी नलावडे यांच्याकडून 500 रुपये, वैभव सपकाळ यांच्याकडे 1000 रुपये, प्रशांत साळुंके
जे रुईस्पोर्ट संघाचे संघ मालक आहेत यांच्याकडून मात्र 500 रुपये. खर तर सुभाष विचार साबण केला यांच्याकडून या 1000 ठिकाणी रुपये. स्नेहल ताई महाराजगे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत भडवळ यांच्याकडून मात्र 500 रुपये पारितोषिक आले. असे खूपच बक्षिसांची खैरात मात्र फलंदाजी करत असताना ज्याने 50 धाबा मात्र आपल्या नावावरती या सामन्यामध्ये 68 धाबांची भारदार खेळी करणारा विशाल सपकाळ मात्र नक्कीच पारितोषिक मात्र इथं आलंय. 2 षटकांचा मात्र खेळ अद्याप मैदानावरती संपलाय. एकच षटक मात्र अद्याप मैदानावरती फेकलंय ते हर्षद या गोलंदाजाने. पुढील संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिली षटक गोलंदाज भरत सोलंकी फिरकीचा जादूगार कटरंग संघाकडून बिलॉंग करत असतो. चांगली कामगिरी वारंवार याची मैदानावरती चालू असते, परंतु आजची कामगिरी राजा शिवाजी मैदानावरती कशी करणार ते येणाऱ्या चेंडू सांगतील. परंतु धाबांचा मात्र डोंगर नक्कीच उभारला. रुईस्पोर्ट 95 धाबांचा धाबा लागल्यात. चांगली कामगिरी. फिरकीचा जादूगार मी पहिलेच सांगितलं होतं अमित देशमुख, परंतु कुठेतरी बाहेरच्या दिशेने उजव्याष्टीचा खूपच चेंडू बाहेर जातोय आणि पंच अवांतर घोषित करतात. एक पनिशमेंट एक अवांतर धाव मात्र नक्कीच मिळते ती शबन 11 सावळी संघाच्या खात्यामध्ये, जिथे निखिल म्हैतर आणि विवेक पाडगे या संघाच्या मध्ये संघ माग आले. 96 धावांचा पाठलाग करत असताना दुसरे षटक प्रगती पथावर असताना पहिला चेंडू मात्र खराब फेकी करतो गोलंदाज भरत सोलंकी. पहिल्या षटक मध्ये धावा लागल्या होत्या 18 धावा आणि 19 धावा. आता एक धाव मात्र मिळते. 19 धावा या धाबलकावरती लागत आहेत. आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू. आता मात्र सूर गमसतोय. चेंडू मात्र मुन्ना पिंगळे जो घोडवली संघाचा एक जबरदस्त फलंदाज आहे, आता मात्र कुठेतरी चकतोय. निर्धाव चेंडूची मात्र फेकी अद्याप मैदानावरती होते. पहिला चेंडू जरी अवांतर फेकला असला तर दुसरा चेंडू मात्र अचूक टप्प्याची फेकी करतो तो गोलंदाज भरत सोलंकी. त्यांच्या पट्टू, परंतु सूर्य क्षेत्रकाचा अफाट चांगली अशी सूर्य क्षेत्ररक्षण मात्र जिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तो क्षेत्ररक्षक दिनेश मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. रणजी पट्टू म्हणजे रणजी क्रिकेट मध्ये आपले वर्चस्व गाजवणारा गोलंदाज भरत सोलंकी मात्र चांगली कामगिरी करतोय. दुसरे षटक मात्र कर्णधाराने त्याच्या हाती सोपवले आणि चांगली साजेशी कामगिरी मात्र अद्याप भरत सोळंकी मॅनकॉम काटरंग संघाकडून बिलॉंग करत असतो. चांगली कामगिरी अद्याप चांगले मैदान मात्र भरत सोळंकीने आपल्या डाबावरती गाजवल्यात. फिरकीचा जादूगार जो आपल्या खालापूर चालांगू मध्ये एक उभयचा सितारा मात्र त्याच्या नावावरती येतो भरत सोलंकी. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार येतोय तो फलंदाज कल्पेश पाटील, कल्पेश जाधव. धन्यवाद डीजे मास्तर. जबरदस्त षटकार बीट विकेटच्या डोक्यावरून षटकार मात्र कल्पेश जाधव माध्यमातून पाहायला मिळाला. पुढील चेंडू भरत सोळंकी. पुन्हा त्याच पद्धतीचा मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. जबरदस्त गोळीच्या वेगाने मात्र चेंडू ट्रॅव्हल होते 4 धावांसाठी. या 4 धावाने धावलकावरती धावा लागतात. 30 धावा दुसरे षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र फिरकीच्या जादूगाराला मात्र एक आसमान आणि एक चौकार मात्र नक्कीच मार खावा लागलाय. चांगली फलंदाजी आता मात्र कल्पेश जाधव चिंचवली संघाकडून बिलॉंग करत असतो. एक खालापूर विभागामधून एक चांगला फलंदाज कल्पेश जाधव मात्र आता ऑन द फायर होतोय. एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने वैयक्तिक खेळतोय तो कल्पेश जाधव. मात्र 10 धावांवरती 3 चेंडूचा फेस मात्र नक्कीच कल्पेश जाधवने केलेत आणि 3 चेंडूवरती 10 धावांची भारदार खेळी अद्याप कल्पेश जाधव या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु आता मात्र कुठेतरी महागडे षटक मात्र नक्कीच भरत सोळंकी फिरकीचा जादूगार मात्र मैदानामध्ये फेकतोय. पुन्हा एकदा मोठा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. सर विसरतोय एस्ट्रिकच्या हातामध्ये. एस्ट्रिकच्या मध्ये गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण होतोय. एक नक्कीच निर्धाव चेंडूचा मात्र फेकी होते. ज्या चेंडूचा मात्र जोरकस का फटका खेळण्याचा मात्र प्रयत्न होता, परंतु फिरकीचा गोलंदाज भरत सोळंकी मध्ये निर्धाव चेंडूची फेकी केले. पुन्हा शॉर्ट पिट पद्धतीचा चेंडूला धाडलाय मिड विकेट च्या डोक्यावर लॉंग षटकार.
धन्यवाद जिजे मास्टर. दुसरं षटक मात्र घेऊन आला तो गोलंदाज भरत सोलंकी. मात्र कुठेतरी महागडे षटक फेकतोय. त्या षटकामध्ये तब्बल त्याने धावा दिल्यात 18 आणि या षटकामध्ये 2 षटकार, 1 चौकार आणि 1 वाईट, 1 सिंगल रन मात्र या षटकामध्ये आले आणि 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात 36 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू आणि मैदानावरती समीकरण झालंय 60 धावा. रोहित पाडगे मात्र स्वस्तामध्ये परतलाय. हॉलिंडियस देवा जाधवला विनंती की आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. 18 चेंडू विजयासाठी 60 धावांची गरज. समीकरण मात्र मैदानावरती आलंय. परंतु अमित देशमुख अशीच फलंदाजी जर शेवटपर्यंत राहिली तर नक्कीच सामना मात्र शेवटपर्यंत जाणार. कारण आता मात्र चांगली फलंदाजी कल्पेश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघासाठी तिसरे आणि ज्याने विभनचे षटक फेकलं होतं तोच गोलंदाज मार्ग कुंभवलीवरती गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हर्षद जो सावरवली संघाकडून विलन करतो आणि सावरवली संघाच्या विरुद्ध खेळत असताना म्हणजे सावरवली संघाचे स्पॅकर निखिल मेहता आणि विवेक पाडगे यांच्या विरुद्ध खेळत असताना पहिल्या षटकामध्ये जरी मार खाल्ला असला तरी चांगली विकेट मात्र रोहित पाडगेला मात्र माघारी धाडण्यामध्ये यश मात्र नक्कीच हर्षद या गोलंदाजाला आले. नक्कीच खालापूर तालुक्यातील एक बुलंद आवाज तुषारजी धुमाळे आले, त्यांचे सुद्धा सरस स्वागत. पहिला चेंडू पंच आम्हाला भरतायत एक उजव्या यष्टीच्या खूपच चेंडू बाहेर येत आहे. स्पेअर चेंडू घोषित होते. अवांतर धाव मात्र नक्कीच मिळते ते श्रवण 11 सावरडी संघाच्या खात्यामध्ये. चांगली कामगिरी अद्याप मैदानावरती कल्पेश जाधवच्या माध्यमातून मिळते. परंतु चांगली कामगिरी पहिल्या षटक मात्र फेकले होते निखिल हर्षदने. तोच हर्षद मात्र गोलंदाजी मारत होते. आता मात्र चेंडू जातोय. चेंडू आणि क्षेत्रक्षमध्ये शर्यत लागते आणि 4 धावा मात्र नक्कीच मिळतात या चेंडूवरती. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच मुन्ना पिंगळे यांच्या बॅटिंगमध्ये स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 4 धावा मिळत आहेत. आता मात्र कुठेतरी मार खातो पहिल्या चेंडूवरती गोलंदाज हर्षद. एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू लोंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षण घेतो. चेंडू खाली चेंडू उचलते फेक करणार त्या दरम्यान मात्र फक्त एकच धाव मात्र मिळते आणि आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार मात्र फेकला होता तोच फलंदाज कल्पेश जाधव मात्र फलंदाजी मारते. परंतु पहिले विवनचे षटक फेकले होते तोच गोलंदाज मात्र तिसरे षटक घेऊन आला गोलंदाज हर्षद चौगले. स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. चेंडू उसळतो सरळ चेंडू विसरतोय. मुनीर पटेल यष्टीरक्षक हातामध्ये. मुनीर पटेल मात्र स्पोर्ट्स संघाच्या कर्णधार म्हणजे भूमिकामध्ये पाळ मिळतो तो मुनीर पटेल. आता मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. कुठेतरी थांबवलोय तो फलंदाज कल्पेश जाधवला. आता मध्ये शॉर्टपिच पद्धतीचा चेंडूला धांदले लॉंगॉनच्या डोक्यावरून जबरदस्त षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त फलंदाजी पाळ मिळते ते श्रवण 11 सावरडी संघाचे ज्या संघाचे संघबालक निखिल मेहता आणि विवेक पाडगे आणि चांगली कामगिरी 96 धावांचा पाठलाग करत असताना तिसरे षटक प्रगतीपथावर असताना एक गडी बाद श्रवण 11 सावरडी संघाचे 48 धावा मात्र धावफलकावरती धावा लागतायत त्या श्रवण 11 सावरडी संघाच्या. चांगली कामगिरी अद्याप मैदानावरती फलंदाज मुन्ना पिंगळे आणि कल्पेश जाधव यांनी मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय आणि तिसरे षटक घेऊन आला तर गोलंदाज हर्षद चौगले मात्र आता कुठेतरी मार खातोय. लॉंगच्या डोक्यावरून षटकार आल्यानंतर पुढील चेंडूचा फेस करणार तो फलंदाज कल्पेश जाधव. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू लॉंगच्या दिशेने जबरदस्त बॅक टू बॅक दुसरा षटकार ब्रँडेड कल्पेश जाधव. डीजे मास्टर संधी.
धावफलकावरती धावा लागल्यात 54 धावा धावफलकावरती धावा लागल्यात. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच खलापूर तालुक्याचे एक उत्कृष्ट समालोचक सरवडी तुषारजी धुमाळ यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. तुषारजी धुमाळ एक उत्कृष्ट समालोचक सराचा संजीवनी देऊन जाणारा चौकार मात्र नक्कीच या चेंडूवरती येत आहेत आणि या 4 धावाने धावफलकावरती धावा लागतात. 58 धावा 58 धावा या धावा लागतात. नक्कीच तिसरे षटक मात्र अद्याप संपलेत आणि 96 धावांचा पाठलाग करत असताना चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 96 धावांचा पाठलाग करत असताना घोडेली गावाचे सिनियर समालोचक सरवाडी दिनेश दादा एरुणकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे आहे. घोडेली संघाचे एक जबरदस्त समालोचक दिनेश दादा एरुणकर एक सिनियर समालोचक आहेत ज्यांनी आपल्या नावाची छाप नक्कीच खालापूर तालुक्यामध्ये सोडले. असे समालोचक दिनेश दादा एरुणकर यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे आहे. अद्याप 18 चेंडूंचा मात्र खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात. एक गडी बाद 58 धावा मैदानावरती समीकरण झालंय. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. समीकरण मात्र नक्कीच मैदानावरती 12 चेंडू 38 धावा 96 धावांचा पाठलाग करत असताना जशी कामगिरी रुईस्पोर्ट संघाच्या फलंदाजून पाहायला मिळेल तशीच फलंदाजी मात्र आता शबन 11 सावरडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिथे डाव सावरण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होतोय तो रोहन मुन्ना पिंगळे आणि कल्पेश जाधवच्या माध्यमातून. 12 चेंडू 38 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जबरदस्त फलंदाजी केलेला अष्टबळ खेळाडू वडवळ संघाचा विशाल सापकाळ मात्र तांबटी एंडवरती उभा आहे गोलंदाजी मार्गवरती. तर फलंदाजी मार्गवरती मुन्ना पिंगळे जबरदस्त फलंदाजी करणारा मुन्ना पिंगळे. जबरदस्त चेंडू गुडले स्पॉट वरती एक वेगवान चेंडू मात्र पडला. या चेंडूला एकदा मात्र नक्कीच चेंडूवरती मिळतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक प्रशांत कवडे येतोय आणि पंचांनी मात्र नो घोषित केलाय. म्हणजे 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतायत. पहिला चेंडू मात्र खराब चेंडूची फेके मात्र विशाल सापकाळच्या माध्यमातून पंचांनी मात्र नो घोषित केलाय आणि कोणीही सर्व पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही खेळाडूने पंचांशी वाद घालू नये अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. पंचांचा निर्णय मात्र नक्कीच अंतिम राहील आणि पंचांनी नक्कीच या चेंडूवरती नो घोषित केलाय. पंचांशी वाद कोणी घालू नये अन्यथा पेनल्टी दिली जाईल. चला पंचांशी वाद घालू नका. पंचांचा निर्णय शेवटचा असेल. कमिटी मेंबर तुम्हाला सूचना करतील. पंचांचा निर्णय शेवटचा असेल अंतिम असेल. पंचांशी वाद घेऊन खेळाला गालबोट लावू नका. स्पोर्ट्स स्पिरिट दाखवा, खेळ दाखवा, कला दाखवा, तुमच्या खेळातली गुणवत्ता दाखवा. उगाच पंचांशी वाद घालू नका. त्यांचा मान नका, सन्मान करा. निर्णयाचा अंमलबजावणी करू नका. त्यांचा विचार करा. पंचांचा निर्णय शेवटचा असेल, अंतिम कॉल असेल. उगाच वाद घालून क्रिकेटला ची मजा घालू नका, ती शोभा घालू नका. कमिटी मेंबर्स गेले ते सूचना देतीलच. निश्चित निर्णय काय आहेत, नियम काय आहेत, नियमावली काय तुम्हाला समजावून सांगितली जाईल. नक्कीच पंचांचा निर्णय मात्र अंतिम राहील. सर्व खेळाडू याची नोंद घ्यायची. पंच मात्र चांगले आपल्याला या स्पर्धेसाठी लाभल्यात आणि पंचांनी दिलेला निर्णय नक्कीच अंतिम राहील याची दोन्ही संघाच्या करणाऱ्या विनंती घ्यायची. मी पुन्हा एकदा विनंती करतो दोन्ही संघाच्या खेळाडूंना जो काय पंचांनी निर्णय दिलाय तो अंतिम असेल.
त्यामुळे आता पंचांची वाद घालू नका. विनंती आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंना का आपण पंचांची वाद घालू नका. या स्पर्धेसाठी जे पंच मागवलेत ते बाहेरनं आलेले आहेत, ते कुठल्याही टीमचे नाहीयेत, त्यामुळे ते त्यांचा निर्णय हा अंतिम असेल. आपल्याला विनंती करतो आपण पंचांची वाद घालू नका. नक्कीच चेंडू नक्कीच गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. थ्रो ऑब्जेक्शन मात्र नक्कीच विशाल सपकाळवरती आलाय आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र नक्कीच या चेंडूवरती मिळत आहे. आता मात्र जबरदस्त फॉलो क्षेत्ररक्षक करताना चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा नक्कीच या चेंडूवरती मिळत आहेत. 96 धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त फलंदाजी कल्पेच्या माध्यमातून मिळते. या चेंडूवरती नक्कीच 2 धावा मिळत आहेत. 34 षटक प्रगतीपथावर असताना 61 धावा अद्याप काही चेंडूचा खेळ शिल्लक. 61 धावा एक गडी बाद. 61 धावा धावफलकामध्ये लागल्यात त्या शबन इलेबर्ड सावरळी संघाचे संघपालक निखिल मैत्र आणि विवेक पाडगे. 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. समीकरण मैदानावरती 10 चेंडू 35 धावा. स्ट्रेट डाऊन लॉंगॉनच्या डोक्यावरून मनसाला मात्र सलामी देतोय. जबरदस्त षटकार ब्रँडेड कल्पेश जाधव. धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त फलंदाजी समालोचकाला मात्र सलामी दिली षटकाराने. या 6 धावाने धावफलकावरती धावा लागतात. एक गडी बाद. 66 धावा 67 धावा धावफलकामध्ये लागतायत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पंचांकडे हात करतात. पंच मात्र फेटाळत आहेत आणि कल्पेश जाधव मात्र सुस्थितीत आहे. जबरदस्त षटकार कल्पेश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. जोरकस अशी एलबी ची अपील मात्र विशाल सबगाळच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पंचांनी चांगली कामगिरी नक्कीच पाहायला मिळते पंचाच्या माध्यमातून. थर्ड अंपर नक्कीच नाही आयोजकांकडून आम्हाला सूचना येते आणि पंचाचा निर्णय नक्कीच अंतिम राहील. चांगली गोलंदाजी चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतो. ब्लॉकल पद्धतीचा पायचित धरण्याचा प्रयत्न नक्कीच विशाल सपकाळचा होते, परंतु पंचांनी मात्र दाट फेकले आणि सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतो तो फलंदाज कल्पेश जाधव. कल्पेश जाधव जबरदस्त फलंदाजी करतोय. कल्पेश जाधव आणि मुन्ना पिंगळे मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल नेण्यासाठी नक्कीच मात्र प्रयत्न या दोघा फलंदाजाचा पाहायला मिळतोय. 14 षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावरती धावा लागतायत त्या 67 धावा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. मुन्ना पिंगळे मात्र निर्धाव चेंडूचा खेळ होतोय मैदानावरती. मुनीर पटेल मात्र नक्कीच गोलंदाजाला कानमंत्र देत आहेत, कारण स्लॉगवरचं षटक म्हणजे या 4थ्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्यात 67 धावा. 68 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 चेंडू 28 धावांची गरज. मैदानावरती जबरदस्त कबरच्या दिशेने चेंडू जाते. चेंडू गोली क्षेत्ररक्षक येतोय, परंतु जबरदस्त षटकार बाहेर मिळतो तो बुद्धा पिंगळेच्या बॅटिंगमधून. डीजे मास्टर संधी. धन्यवाद डीजे मास्टर.
96 धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त फलंदाजी मुन्ना पिंगळे आणि कल्पेश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जशी फलंदाजी केली होती विशाल सपकाळने, परंतु त्याच बरोबर फलंदाजी मात्र मुन्ना पिंगळे आणि कल्पेश जाधव मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना श्रवण 11 सावळी संघाचा. नक्कीच या सामन्यासाठी खालापूर प्रीमियर लीग साठी ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली असे तांबाटी गावाचे ग्रामस्थ संतोषजी बामणे, विभाग प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्था मात्र या सामन्यासाठी झाले. त्यांचे सुद्धा आपण शब्द सुमनाने सरच स्वागत करू. पण मैदानावरती नक्कीच रंगत मात्र अमित देशमुख पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना आता मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज कल्पेश जाधव मात्र फलंदाजीवरती. काय होईल या सामन्यामध्ये, शेवटपर्यंत सामना जाईल का तिसऱ्या 5व्या चेंडूमध्ये सामना जिंकल तो श्रवण 11 सावळी संघ. निश्चितपणे 6 चेंडू आणि गरज आहे 22 धावांची, अर्थातच श्रवण 11 या सावरली संघाला. तर 6 चेंडू 22 धावांचे मोठं आव्हान समोर उभं आहे. पण खेळपट्टी जर पाहिली तिसऱ्या दिवसात तर रंग बदलते आणि खेळपट्टीचा विचार केला तर 70-75 धावा क्रॉस होऊ शकतात. आता ती मजा मात्र यावेळी मात्र श्रवण 11 सावरली मात्र, कारण जर विचार केला धावांचा तर मात्र 6 चेंडूवरती 22 धावांची गरज. एकूण विचार करता 96 धावा पाहिजे होत्या, म्हणजे शतकाच्या उंबरठ्यावर हा जाऊन पोहोचला होता संघ. पण याचा पाठलाग करताना मात्र मी निश्चित विचार करेल की सावरोली संघ जो आहे प्रणित 11 सावरोली, श्रवण 11 सावरोली हा संघ कुठेतरी मात्र यशाच्या दिशेने वाटचाल करतोय. 6 चेंडू 22 धावा मोठं जरी आव्हान असलं तरी या खेळपट्टीवर होऊ शकतात, कारण विचार केला तर एकच फलंदाज माघारी परतलाय. रोहित पडकेचा विचार केला तर 12 धावा अर्थात 2 षटकार खेचून तो मात्र माघारी परतला. त्यानंतर खऱ्या अर्थाने मला वाटतंय मुन्ना पिंगळे आणि कल्पेश यादवनी पारी सांभाळली आहे आणि यांचा जर विचार केला तर मात्र हे दोघं सेट झालेले फलंदाज आहेत. त्यामुळे पूर्ण अंदाज आला खेळपट्टीचा, गोलंदाजाचे चेंडू माहिती झालेत. त्यामुळे 6 चेंडू 22 धावा होऊ शकतात या सामन्यामध्ये अर्थात श्रवण 11 सावरी संघाला. कारण 6 चेंडू आणि 22 धावा मोठं आव्हान जरी असलं तरी या खेळपट्टीवरती शक्य होऊ शकतं. इतकी ताकद या फलंदाज आता सेट झालेले फलंदाज आहेत, त्याच्यामुळे ताकद निर्माण झाली आहे. प्रयत्न आणि संघर्षाची बाजू दोन्ही बाजूला चालू आहे. एकीकडे मुनीर पटेल तर दुसरीकडे रोहित पाडगे. यावेळी पहिला चेंडू होता या षटकातला, फसवला फलंदाज कल्पेशला. ताबिश गोलंदाजी मार्फत गोलंदाज करतोय. 5वं षटक त्याच्या हातात सोपवले मुनीरने आणि 5व्या षटकात मात्र गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती यावेळी मात्र कल्पेश जाधव ला मात्र चकवलं. या चेंडूवरती थोडा चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर थोडा इन झाला, आतमध्ये आला आणि ते समजलं नाही, मात्र फलंदाजाला संपर्क नाही झाला चेंडू आणि फळीचा, त्याच्यामुळे देवधाव होते चेंडूची सांगता. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू गरज आहे 22 धावांची. ओव्हरपिच चेंडू, यावेळी थोडा पुढ आला चेंडू, पायात टाकण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र ताबीज यशस्वी होतं या चेंडूवरती. जे कान मंत्र दिलेत मुनीरने या गोलंदाजाला कुठल्या विकेट वरती आणि कुठे स्पॉट वरती चेंडू पडला पाहिजे हे पूर्णपणे माहीत झालंय. बेल्स पडली बघा, बेल्स. कॉमेंटेटरचं लक्ष असायलाच लागतं, हा म्हणूनच थांबवलं. निश्चित या ठिकाणी मात्र बेल्स पडली होती आणि चार चेंडू आणि गरज आहे 22 धावांची. फलंदाजी मार्फत फलंदाज आहे कल्पेश जाधव. मॅन फ्रॉम शेकिन चिंचवली. पुढे समोर उभा आहे गोलंदाज ताबिश. स्लोवर फुलटा चेंडू यावेळी भिरकावून दिलाय. सरळ चेंडू वेगाने जातोय सीमारेषा पार. 6 धावांचा हाती येतोय षटकार. निश्चित कल्पेश जाधवचा विचार केला मॅन फ्रॉम चिंचवली, शेकिन चिंचवली, तर 46 धावांवरती खेळतोय कल्पेश जाधव. 4 धावांची गरज आहे अर्धशतकाला, पण त्याच्याही पेक्षा जास्त गरज आहे. मी तर म्हणेल 16 धावांची जिंकण्यासाठी कल्पेश जाधवच्या संघाला अर्थात श्रवण 11 सावळी संघाला. येते विजयी चौकार का येते विजयाचा षटकार. गरज आहे अजूनही 16 धावांची, पण मात्र अर्धशतकी खेळी करण्यासाठी 4 धावांची गरज आहे. ओहो, गुड लाईन स्पॉट डिलिव्हरी. व्हॉट अ ब्युटिफुल बॉल, व्हॉट अ ब्युटिफुल गेम, व्हॉट अ गुड बॉल. ताबीज काय चेंडू टाकला, यावेळी मात्र पूर्ण फसवलंय. कमबॅक केलं या चेंडूवरती. मी तर प्रशंसा करेल ताबीजची, ज्याच्यापेक्षा 46 धावा कल्पेश जाधवच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त तारीफ करील ताबीजची. कारण फलंदाज सेट झालाय, 46 धावा काढल्या. त्या फलंदाजाला बॅक टू बॅक चकवणं हे एखादा कसलेला गोलंदाजच करू शकतो. त्याच्याकडे जो अनुभव आहे तो कसलेला गोलंदाज ही कामगिरी करू शकतो. ताबीज करतोय.
स्लो बॉल डिलिव्हरी मिड ऑफचं क्षेत्ररक्षक त्यावेळी येत होता डोक्या चेंडूला हाताळण्यासाठी, मात्र चेंडू डोक्यावर जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय जवळ, तद्वारा मात्र एक केरी धाव पूर्ण होते. सिंगलच्या रूपात धावसंख्या पोहोचेल 81 धावा. आता मात्र गरज आहे एक चेंडू 15 धावांची. कदाचित स्ट्राईक घेणं गरजेचं होती कल्पेश जाधवला अर्धशतकी खेळ करण्यासाठी. स्ट्राईक चेंज झाली, कल्पेश जाधवची 50 अर्धवट राहिली आणि हिते मात्र प्रणित श्रवण 11 सावली संघ पराभूत झाला पहिल्या सामन्यामध्ये रोहित पडकेचा संघ. पण याच्यावेळी मात्र विजय साकार केलाय. अर्थातच रोहित स्पोर्ट 11 या संघाने बाजी मारली पहिल्या सामन्यामध्ये. निश्चितपणे या ठिकाणी मात्र रोहित स्पोर्ट सावरोली रोहित स्पोर्ट या संघाने मात्र नाणेफेकीसाठी यायचे आणि समोर असेल राज फायटर संघ. थँक्यू व्हेरी मच पत्रकार साहेब, युवा पत्रकार यांनी मात्र उपस्थिती लावली, समाधान दिसले साहेब. या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. सन्माननीय रमेश साहेब महाराज यांना विनंती करतो आणि अर्थात त्यांच्या सौभाग्यवती उपसरपंच साहेबा वडवा ग्रामपंचायतीच्या आता नवनिर्वाचित उपसरपंच साहेबा